इगतपुरीत शेतकऱ्यांचे पीक विमा भरपाईसाठी तहसील कार्यालयात निवेदन। इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2024 अंतर्गत झालेल्या भात पिकाच्या नुकसानीसंदर्भात तहसील कार्यालयात ठिय्या देत ठोस निवेदन सादर केले। परतीच्या पावसामुळे व भात पिकावर झालेल्या रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानीची भरपाई पीक विमा योजनेअंतर्गत मिळावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। तहसील कार्यालय इगतपुरी येथे नायब तहसीलदार धनंजय लचके व तालुका कृषी अधिकारी मडके यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले। तसेच इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्याही निदर्शनास ही समस्या आणण्यात आली। प्रहार संघटनेच्या वतीने आणि शेतकरी बांधवांच्या प्रतिनिधित्वात आमदार हिरामण खोसकर यांना मागणी करण्यात आली की राज्य शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी। यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रभावीपणे मांडावा। पीक विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स मार्फत नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा अशी सर्वांची सामूहिक मागणी होती। पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे। आज माननीय तहसीलदार नायब तहसीलदार साहेब यांनी शासनापर्यंत पोहोचवावं। कालच मी माननीय आमदार खोसकर साहेब यांची भेट घेतली आणि या दोन्ही गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी मी केला। माननीय आमदार खोसकर साहेबांनी काल सांगितलं की ह्या अधिवेशन काळामध्ये आपल्या संपूर्ण तालुक्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांचा मागील वर्षाचा जो पीक विमा आहे तो तातडीने मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेल असा शब्द काल त्यांनी या ठिकाणी दिल्यानं आपण या ठिकाणी आज निवेदनाद्वारे आपली मागणीचं निवेदन या ठिकाणी पूर्ण करूया। जर हे लवकरात लवकर न झाल्यास इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल याची नोंद शासनाने घ्यावी अशी विनंती मी आज आपल्या नायब तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांना निवेदन या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयावर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आपण सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहोत। मित्रांनो, मागील वर्षापासून आपण सातत्यानं पीक विम्याची वाट बघतोय, परंतु अद्यापर्यंत शेतकऱ्यांचा पीक विमा प्राप्त होत नसल्याने आणि मागील वर्षी तुटीचे पैसे अजून अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात मिळत नसल्याने या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपण खऱ्या अर्थानं पीक विमा कंपनी आणि शासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो शेती प्रधान देश आहे या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण 70% शेतीवर अवलंबून असणारे सर्व शेतकरी आणि आज अवकाळी पावसामध्ये मागील वर्षामध्ये सर्व शेतीच्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्या प्रमाणामध्ये अद्यापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पीक विम्याचा लाभ मिळत नाही। हा अन्याय होत असताना खऱ्या अर्थानं आमचे सर्व प्रहार संघटना असो शेतकरी संघटना असो या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी निवेदन देण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत। त्याचबरोबर शेतकऱ्यावर 1.5 लाखाची कर्जमाफीचं कुठंतरी भूत घेऊन आज शासन पुढे येत आहे, परंतु खऱ्या अर्थानं वर्षानुवर्षे आमचा शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये अडकलेला असून त्याला पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेल्या 7 वर्षापासून या घोषणा केल्या की आपल्या महाराष्ट्रामधला सगळा शेतकरी कर्जमाफीतून मुक्त करू। त्यांचा लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।